अखेर कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून निलेश राणे हे भाजपमधूनच लढणार आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा मतदारसंघ भाजपात लढवणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत। महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावरून जोरदार खलबत सुरू आहे। प्रत्येक पक्ष आपापल्या मतदारसंघावरती दावा ठोकत आहे। राज्यात हे चर्चेचं गुराळ सुरू असताना भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली। महायुतीत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाला मिळणार अशाही चर्चांना उधाण आलं आणि कोकणातील राजकारण ढळून गेलं होतं। मात्र तळ कोकणात शिवसेना शिंदे गटाची फारशी ताकद नाही। त्यात कुडाळ मालवण मतदारसंघात शिंदे संघटना मजबूत नाही। शिंदेनी जरी उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी दिली असली तरी तळकोकणातील बहुतांश कार्यकर्ते हे उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचं चित्र आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटानं भाजपचे उमेदवार नारायण राणे यांचा प्रचार केला नसल्याचे भाजपच्या गोटात बोललं जात होतं। रत्नागिरीत तर कामच केलं नाहीत असा आरोप भाजपने उघड केला होता। सिंधुदुर्गात मंत्री दीपक केसरकर सोडले तर अन्य ठिकाणी शिंदे गटानं काम न केल्याचा आरोप भाजपकडून होत आहे। असं असतानाही भाजपने कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात 27,000चं मताधिक्य मिळवलं। उबाटाचे आमदार असलेल्या मतदारसंघात 27,000चं लीड मिळाल्यानं भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे। त्यामुळे हा मतदारसंघ महायुतीत भाजपला मिळणार हे जवळपास निश्चित होतं। माजी खासदार निलेश राणे हे गेली अनेक वर्ष या मतदारसंघात ठाण मांडून आहे। जागा वाटपात हा मतदारसंघ शिंदे गटाला मिळणार अशी चर्चा होती। शिवाय निलेश राणेच उमेदवार असणार अशा चर्चांनी जोर पकडला होता। अखेर वरिष्ठ स्तरावरून जोरदार हालचाली झाल्या आणि कुडाळ मालवण मतदारसंघ भाजपात लढणार आणि निलेश राणे उमेदवार असणार यावरती शिक्कामोर्तब झाल्याचं खात्रीलायक वृत्त आहे। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल।